मागच्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून जोरात चर्चा झाली, जागोजागी चर्चा झाली, वर्तमानपत्रात चालली, टीव्हीवर चालली, तुमच्यात चालली, आमच्यात चालली, सगळीकडे चर्चा झाली. पवार साहेबांनी एकच स्टेटमेंट केलं की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष असेल त्याच्याबरोबर आम्ही कदाचित कधीही त्या ठिकाणी जाणार नाही. सगळा विषय संपला. का संपला? भारतीय जनता पक्ष आणि तुम्ही आम्ही कधी एकत्र येऊ शकतो का? कधीच येऊ शकत नाही. त्यांचे तत्व वेगळे, आपले तत्व वेगळे. भारतीय जनता पक्षानं अनेक गोष्टी या देशात होऊ दिल्या नाही. ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव आज संपूर्ण जगात घेतलं जातं. स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान, विज्ञानवादी पंतप्रधान. असं नाही की आता मंदिर वही बनाएंगे, मस्जिद वही बनाएंगे, अमक वही करेंगे, रामाचं मंदिर, अमकं मंदिर, टमकं 10 धार्मिक उन्माद. हा नेहरूंचा कधीच नव्हता. नेहरूंचा, पंडित नेहरूंचा सरळ सरळ विषय हा विज्ञानवादी विषय त्या ठिकाणी होता. पण अलीकडचे राज्यकर्ते देशात संसदेत भाषण करत असताना मी अनेक वर्षापासून पाहतो की पंडित नेहरूचं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमत नाही, राजीव गांधींचं नाव घेतल्याशिवाय करमत नाही. अरे 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये इंग्रजांना जेव्हा आपण हाकलून लावलं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती सुरू झाली. आणि ही प्रगती होत असताना जर आपण विज्ञानवादी दृष्टिकोन जर ठेवला नसता तर आज आपलं अंतराळवीरात जे आता काल परवा गेलेत ना ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नसते. आपण खालीच असतो.